वसई विरार महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती राजकीय रंग आता दिवसागणिक वाढायला सुरुवात झालेला आहे। आज दिवसभर बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांच्याकडे महाविकास आघाडीच्या बैठकांचं सत्र सुरू झालेलं होतं, तर दुसरीकडे भाजपामध्ये मात्र कार्यकर्त्यांचा लोंढा आपल्याला पाहायला मिळत आहे। आत्ता सध्या माझ्यासोबत या ठिकाणी नालासोपाऱ्याचे आमदार राजन नाईक आहेत, तर विरार पूर्वेच्या वरद विनायक या लेनमध्ये कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश झालेला आहे। कशा पद्धतीचा हा पक्षप्रवेश होता, किती कार्यकर्त्यांनी या ठिकाणी पक्षप्रवेश केलेला आहे? नमस्कार। आज विरार पूर्वेला वरद विनायक लेन कार्यालयामध्ये आमचे हरेश्वर पाटील, त्यांचे सर्व सहकारी, आमचे नारंगी भागातील काही बंधू, वैतरण असतील, नारंगी असेल, कोपरी असेल आणि विरार पूर्वेतील बंधू आणि भगिनीजन 200 कार्यकर्त्यांनी आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे। मी त्यांचं भारतीय जनता पार्टी हे परिवार आहे, या परिवारामध्ये हार्दिक स्वागत करतो। निश्चितच आपण की या ठिकाणी आपण पक्षप्रवेश करत प्रत्येक ठिकाणी जात आहे। दुसरीकडे महाविकास आघाडीचं सुद्धा बैठकांचं सत्र सुरू झालेलं आहे। महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी थेट लढत होताना आता कुठेतरी चित्र स्पष्ट झालेलं आहे। कशा पद्धतीनं आपण या सगळ्या गोष्टीकडे पाहता? भारतीय जनता पार्टी महायुती आम्ही एकत्र निवडणूक लढणार आहोत आणि ह्या निवडणुकीमध्ये लोकसभा असेल, विधानसभेचे 3 आमदार असतील आणि ह्या महापालिका निवडणुकीमध्ये निवडणुका विकासाच्या मुद्द्यावर लढणार आहोत आणि 100पेक्षा जास्त नगरसेवक हे महायुतीचे निश्चितपणे निवडून ह्या निवडणुकीमध्ये येणार आहेत। आणखी फॉर्म भरायला सुद्धा काही कालावधी बाकी आहे, मात्र आरोप प्रत्यारोपांच्या फैरी ज्या आहेत ह्या कुठेतरी आता झाडायला सुरुवात झालेली आहे। वाढदिवसावरती कुठले कार्यकर्ते येणार यावर सुद्धा चर्चा होताना आपल्याला पाहायला मिळते। कोणी काय बोलावं हा जाता त्याचा प्रश्न आहे, पण मी स्वतःला भाग्यवान समजतो की सामान्यातला सामान्य माणूस कुठल्याही प्रकारची अपेक्षा न करता अंतःकरणापासून माझ्या वाढदिवसाला येतात, मला मिठी मारतात, मनापासून माझ्यावर प्रेम करतात, कुठल्याही अपेक्षेने येत नाहीत। ती लहान माणसं आहेत पण मनाने फार मोठी आहेत आणि त्याच माणसांनी आमचा खासदार दिल्लीला पाठवला, त्याच कार्यकर्त्यांनी, त्याच मतदारांनी आम्हा तिघांना विधानसभेत पाठवलं आणि तेच माझे लाडके सर्व मतदार, सामान्यातला सामान्य माणूस या वसई विरार महापालिकेवरती भारतीय जनता पार्टी महायुतीचा झेंडा फडकवणार आहोत। कोणाच्या वाढदिवसाला करोडपती, अरबोपती मर्सिडीजवरून जात असतील, माझ्या वाढदिवसाला सायकलवर येणारे, पायी येणारे, एसटीतून येणारे लोक आहेत। मला त्याचा मनापासून आनंद आहे। निश्चितच ही जी निवडणूक आहे, कारण भाजपाला रोखण्यासाठी आता पूर्ण महाविकास आघाडी एकत्र येते, तुम्हाला काय आव्हान वाटतंय का? असं काही नाही, आम्हाला 60%पेक्षा जास्त मतं या महायुतीला निश्चितपणे या वसई विरार महापालिका क्षेत्रात मिळतील। निश्चितच विधानसभेमध्ये ज्या पद्धतीनं परिवर्तन झालेलं आहे त्याच पद्धतीनं महापालिकेमध्ये सुद्धा परिवर्तन होणार असा विश्वास आमदार राजन नाईक यांनी व्यक्त केला आहे। त्यामुळं येणाऱ्या राजकीय परिस्थितीमध्ये आणि महापालिका निवडणुकीमध्ये नेमकं चित्र काय असेल, इथली जनता नेमके कुणाच्या पाठीशी उभे राहील हे येणाऱ्या काळात आपल्याला पाहावं लागणार आहे। विजय गायकवाड, TV9 मराठी, विरार। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।